वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. गोपी शेट माझे मित्र आहेत, कालच माझ्याबरोबर होते मंत्रालयामध्ये, आम्ही दुपारी सोबत होतो. पण रानावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा मुलगा आहे, त्यांची भाषा शिवराळ आहे आणि सहजपणे व्यक्त होणारा कार्यकर्ता आहे. त्यांना माझ्यासारखं तुमच्यासारखं पत्रकारितेचं बॅकग्राऊंड नाही, खूप शब्द पांडित्य नाही, शब्द लालित्य नाही, शब्द सामर्थ्य नाही. रानावनामध्ये फिरणारा मेंढपाळाचा पोरगा आहे, त्याची कोणी कागाळी केली तर त्याला जी भाषा येते त्या भाषेत तो उत्तर देतो. मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामध्ये सहज बोलली जाणारी भाषा आहे. ते त्यांचं काम करतायत, तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका. पण तुलनेनं सभ्य समाजामध्ये आणि तुलनेनं जी मंडळी स्वतःला एका विशिष्ट दर्जापर्यंत आम्ही आहोत असं समजतात, त्यांना ही टीका झोंबण्यासारखी. शब्दांचं त्या भाषेचं मीही समर्थन करत नाही, परंतु एखादा माणूस ज्या वेळेला एखादी प्रतिक्रिया देतो त्याच्या पाठीमागं काहीतरी असतं. न बोलता टोळ्या चालवणे, न बोलता खून पाडणे, नगरपालिका आमदारकी ताब्यात मिळवण्याकरता सामान्य जनांचे, पत्रकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे, इतरांच्या करवी सुपाऱ्या देऊन खून पाडण्यापेक्षा जे मनात आहे ते निश्चितपणे स्वच्छ आणि स्पष्टपणे थेट बोलणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाचं कौतुक करतो मी. फक्त शब्द चुकलेत त्यांचे. यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे की भविष्यात जर चांगला नेता व्हायचं असेल तर हे असं वक्तव्य करणं योग्य नाही असा सल्ला त्यांनी दिला. देतात ना मुख्यमंत्री महोदय, आम्हालाही देतात. प्रत्येकाला आमचे नेते आहेत, ते आम्हाला समज देणं त्यांचं कामच आहे, मलाही देतात. महायुतीची सरकार आहे आपलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ लागल्या. अशा परिस्थितीमध्ये महायुतीची चर्चा चालते, परंतु मित्र पक्षांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि तीनही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करता. हा अविश्वास कमी होतो, ही दरी वाढते असं वाटतंय का? नाही, आता तुम्ही जे म्हणतायत ना की ते तिघं वेगळं लढण्याचा विचार करतायत, हीच बातमी आहे आणि ती खोटी आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत घरात बाबा आपल्याला काही देत नाहीत, नक्की काही देत नाही, तोपर्यंत घरामध्ये चर्चा सुरू असते, हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, असं होईल, तसं होईल. तशी ही चर्चा आहे. तीनही श्रेष्ठींचं सहज अत्यंत सहजपणे महायुती, आम्ही सगळेच लोक ज्यांना माहिती आहे नक्की काय चाललंय ना, ते इतके थेटपणे का बोलतो माहिती आहे का? माननीय मुख्यमंत्री महोदय, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं सध्या इतकं नैसर्गिकपणे आणि सगळं सहज चाललेलं आहे. तर ते बरेच लोक असे आहेत, त्यातले बरेच लोक मला माहिती आहेत, ते संध्याकाळी कुठं जातात, त्यांचा स्पॉन्सर्ड कोण आहे, मग चर्चा होते. आता मी त्याच व्यवसायातला असल्यामुळे मला अतिशय चांगलीच माहिती आहे की पॅकेजेस कसे कसे आहेत. आणि ते पॅकेजेस फक्त याचे आहेत की शिंदे साहेबांमध्ये आणि फडणवीस साहेबांमध्ये कशी दरी टाकता येईल, महायुतीचं चांगलं चाललंय त्याच्यामध्ये विस्तावाचा खडा कसा टाकता येईल, या विषयामध्ये. आणि कसं असतं, शेवटी दुसऱ्या गावापर्यंत, दुसऱ्या माणसापर्यंत शब्द येईपर्यंत त्याची बिरबलाची खिचडी झालेली असते, ते बदलतात आणि मग त्याला अफवेचं रूप येतं. त्यामुळे हे असं सगळं मनातनं काढून टाका. आपल्या माध्यमातनं महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की आपण सोबत लढणार आहोत. आपले नेते अतिशय ताकदीनं सोबत आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही चर्चांकडे अजिबात लक्ष देऊ नका.